नमस्कार मंडळी. सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असं ढाबा स्टाईल चिकन सीख कबाब. चला तर मग वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. आता इथे कबाबसाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकनला स्वच्छ करून व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि आता याचे आपल्याला बारीक बारीक पीस करून घ्यायचे आहेत. आता कबाबसाठी आपल्याला एक मसाला लागणार आहे, तर तो करून घेऊया पहिल्यांदा आपण. आता याच्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे 6 ते 7 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं घेतलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा पुदिना घातलेला आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. थोडंसं दरदरीतच ठेवायचं आहे. खूप जास्त बारीक नाही करायचं आहे. आता हा मसाला तयार झाला आपला, तो आता साईडला ठेवूया आणि हे जे चिकनचे पीस आहेत ते आपण छोटे-छोटे कट करून घेऊया. याचा आता आपल्याला खिमा बनवायचा आहे, पण तरी सुद्धा आपण याचे बारीक-बारीक पीस करणार आहोत, जेणेकरून मिक्सरमध्ये वाटताना हे व्यवस्थित असे बारीक होतील. म्हणजे चिकनचे पीस करत असताना आपल्याला एखादा हाडाचा तुकडा जरी सापडला तर तो साईडला करता येतो. त्याच्यासाठी आपण बारीक-बारीक तुकडे करून घ्यायचे, म्हणजे आपला जो चिकन खिमा आहे तो व्यवस्थित असा बारीक होतो. तर हे अशा प्रकारे आपण सगळे चिकनचे तुकडे आपण बारीक-बारीक करून घेतले आहेत आणि ज्या भांड्यामध्ये आपण जो हिरवा मसाला वाटला होता, तर त्याच्यामध्येच आपण हे चिकनचे पीस टाकून घेऊया आणि आपला खिमा तयार करून घेऊया. जेणेकरून हा भांड्याला लागलेला थोडाफार जो मसाला आहे, तो सुद्धा आपल्या चिकन खिम्यालाच लागेल आणि आपला हा मसाला वाया जाणार नाही. आता हा चिकनचा जो खिमा आहे, तो मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले टाकूया. आता हा ग्रीन मसाला जो आपण केला होता, तो 1 चमचाभर टाकायचा. 1 चमचा मीठ टाकायचं. 1 चमचा मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा मी चण्याचं पीठ टाकलेलं आहे. आता चण्याचं पीठ जे आहे, ते आपण बाइंडिंगसाठी इथे टाकतो, जेणेकरून आपले कबाब जे आहेत, ते व्यवस्थित वळले जातील. आता इथे 2 मीडियम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत. याला मोठं-मोठं कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी याला चॉपरमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहे. कारण की आपल्याला कबाबसाठी जो कांदा जो आहे, तो अगदी बारीक करायचा आहे. अजिबात मोठा-मोठा ठेवायचा नाही. म्हणजे तो खिम्यामध्ये अगदी मिक्स होऊन जातो आणि असं दाताखाली अजिबात येणार नाही. आता हे कांदा जो टाकताना आपण काय करायचं आहे, की एकदम व्यवस्थित असं पिळून टाकायचं. म्हणजे कांद्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि टाकायचा. म्हणजे आपला खिमा जो आहे, तो असा पचपचीत होत नाही. कबाब जे आहेत ते व्यवस्थित वळता येतात. आता हे सगळे मसाले टाकून झालं, की आपण याला व्यवस्थित असं हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सगळे मसाले आपल्या खिम्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील आणि त्याच्यानंतर आपण याला एक 10 मिनिटासाठी तरी रेस्टसाठी ठेवायचं आहे. म्हणजे जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित मुरले जातील आणि आपले कबाबची टेस्ट जी आहे ती खूप छान येणार आहे. आता हे बघा 10 मिनिटांनी आपण बघितलेलं आहे. आपल्या कबाबच्या मिश्रणमध्ये व्यवस्थित असे सगळे मसाले मिक्स झालेले आहेत. आता आपण कबाब बनवायला घेऊया. आता इथे कबाब बनवताना आपण एक स्टिकच्या सहाय्याने आपण कबाब बनवतो. तर माझ्याकडे काही स्टिक नव्हती, त्याच्यामुळे मी पेन्सिलच्या सहाय्याने बनवलेलं आहे. इथे मी एक पेन्सिल घेतलेली आहे आणि असा खिम्याचा एक गोळा घ्यायचा. पेन्सिलवरती तो असं मध्ये लावायचा आहे आणि असं एका हाताच्या सहाय्याने आपल्याला याला वळत जायचं आहे. तुम्हाला एका हाताने जमत नसेल, तर दोन्ही हाताचा वापर करून ह्याला असं गोल-गोल फिरवून असं ह्याला कबाबचा आकार द्यायचा आहे. हे बघा, हे मी जसं करत आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे हे कबाबचा आकार याला देत जायचा आहे आणि आकार देऊन झालं की मी हळूच असं पेन्सिल बाहेर काढून घ्यायची. म्हणजे आपला हा कबाबचा शेप तयार झालेला आहे. असेच हे एक कबाब आपण तयार करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण याला एक 10 मिनिटासाठी तरी फ्रिजमध्ये रेस्टसाठी ठेवायचं आहे. जेणेकरून की काय होतं की आपले हे जे कबाब जे आहेत ते व्यवस्थित सेट होतात आणि तळताना ते असे तुटत नाहीत पटकन. व्यवस्थित असे तळले जातील. एक फक्त 10 मिनिटासाठीच ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपले कबाब सेट होतील. आता बाकीचे सगळे आपले कबाब करून झालेले आहेत. आपण त्याला फ्रिजमध्ये ठेवून घेऊया आणि 10 मिनिटानंतर मग आपण याला तळायला घेणार आहोत. हे बघा, असे आपले बाकीचे सगळे आपले कबाब तयार झालेले आहेत. आता इथे एका साईडला मी कढईमध्ये तेल चांगलं तापत ठेवले होतं. तेल छान तापलेलं आहे आणि बाकी कबाब जे आहेत ते आपण एक-एक करून याच्यात सोडून घेऊया आणि व्यवस्थित असे गोल्डन कलर येईपर्यंत मस्त असे फ्राय करायचे आहेत. कबाब आतून बाहेरून छान असे तळले गेले पाहिजेत, म्हणजे चिकन जे आहे ते व्यवस्थित असं छान फ्राय होईल. वरून असे छान गोल्डन झाले पाहिजेत आणि आतून सुद्धा छान असे शिजले पाहिजेत. आता आपले कबाब जे आहेत ते छान तळून झालेले आहेत. आपण काढून घेऊया आणि हे बघा, आपले मस्त असे कबाब तयार झालेले आहेत. छान असं पुदिन्याच्या चटणीसोबत तुम्ही सर्व्ह करा. हे छान असे आपले कबाब तयार झालेले आहेत. अशाच मग तुम्ही छान-छान रेसिपीजसाठी सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.